सायंकाळी राजा गडाच्या माचीवरती उभं होतं. खाली पसरलेला मुलूक राजा निरखीत होतं. झाडीच्या मधून उठणारी धुळाची वलय गावांची निशाणी दाखवित होतं. राजांच्या मागं तानाजी येसाजी उभं होतं. राजा म्हणाला, येसाजी, आता या गावांना नवं वळण लागेल. जमीचा मजूर सुधारेल. बिचाऱ्यांच्या आयुष्याचे कष्ट सार्थकी लागतील. होय महाराजा, सारे देव होते त्यात. आनंदाने गावं भरून गेल्यात. सायंकाळच्या वाऱ्यावरून वाढणारी थंडी जाणू लागली होती. राजांनी शाल लपेटून घेतली. राजा वळणार तोच तानाजी आला. बहिर्जी येते वाटते. राजांनी पाहिले बहिर्जी येत होता. बहिर्जींची नेमणूक राजांनी गोव्यात केली होती. अनेक नजरबाज गोव्यात पाठवलं होतं. बहिर्जीने मोजरा केला. राजा म्हणा, बहिर्जी बरं आहे ना रे? जी, काय बातमी आणली? अरे सांग, कोणीच परक नाही. बहिर्जी म्हणाला, महाराज, कंटाळा आला. गोव्यात सगळी सामसूम आहे. सांगायच नाही तुम्ही परत येणार वाटते. बस एवढंच. बस? राजाने विचारलं. अरे काय दम नाही गोव्यात? नाही म्हणायला ते विरजय मेला तेवढाच. मोठा माणूस म्हणून पोचायला गर्दी झाली होती. पादरी तेवढं चुकचुकत होते. बाकी सारी प्रजा आनंदी होती. त्यानं लय माणसं पाठवली. सारं काही बोललं नाही. ते सर्व वाड्यावर आलं. बहिर्जीला घेऊन माहेरी गेलं. गोव्याचा विरजय कोंदी द सोयीश्यात मृत्यू पावल्याच्या बातमीने राजांच्या मनाने उचल खाल्ली. राजांनी सारा गोवा एकदम घेण्याचा बेत केला. दुसऱ्या दिवशी राजांनी आपलं मनोगत खास माणसांना सांगितलं. माणसांची निवड सुरू झाली आणि 8 दिवसात 400-500 विश्वासू माणूस गोव्यात प्रवेश करण्यासाठी पाठवले. त्याआधी राजांच्या अनेक हेर गोव्यात पसरले होते. हर तऱ्हेच्या निमित्ताने गोव्यात घुसलेल्या माणसांनी ठरल्या दिवशी उठाव करावा. गोव्याच्या सीमेवर आल्या राजांनी गोव्यात प्रवेश करून गोवा कब्जात आणावा. हा मोठा बेत राजांनी आखला. राजा आपल्या सैन्यानिशी गोव्याकडे कूच करते झाले. राजा गोव्या हद्दीवरील भतग्राम महालातील पंचगंगा नदीच्या तीरावर असलेल्या नार्वे गावी मुक्काम करून राहिले होते. गोव्यातल्या बातमीचे राजा वाट पाहत होते. पहाटे राजे स्नान करून आपल्या छावणीतून बाहेर आलं. मोरपंतांना राजाने विचारलं, मोरपंत, आमचं शिवलिंग गडबडीत विसरलं. इथं जवळपास कुठं शिवालय आहे का? मोरपंतांनी चौकशी केली. छावणीपासून थोड्याच अंतरावर शिवालय आहे हे कळताच राजा देवळाकडे गेलं. तेथे शिवलिंग पाहून राजांचं मन आनंदलं. पण देवळावरती छप्पर नव्हतं. राजांनी पूजा आटोपली. नेत्र उघडलं. वाऱ्याने एक बेलपत्र राजांच्या समोर सरकत आलं होतं. राजांनी देवळाचा इतिहास विचारला. पुजारी म्हणा, राजा सप्तकोटेश्वराचं देवस्थान, शिवक्षेत्र म्हणून प्रसिद्ध. हे कदवांचं कुलदैवत. मुसलमान शहर देऊळ उखडलं गेलं. शिवलिंग शेतात फेकलं गेलं. पुढं बुक्करायानं पुन्हा शिवलिंगाची स्थापना केली. मोगल गेले आणि परत पोर्तुगीजांनी धाड आली. त्यांना परत या देवस्थानावरती हल्ला झाला. इथलं शिवलिंग उकडून विहिरीच्या काठावर बसवलं गेलं आणि भद्रग्रामच्या देसाईंनी ते चोरलं आणि इथं स्थापन केलं. ना राज्यकर्त्यांचं लक्ष, ना कोणी भक्त. देऊळ पडलं. राजा मोरपंतांना आज्ञा करता झालं. मोरपंत, आमच्या मनात सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचा आहे. आपण मुक्काम हलवण्याच्या आत कामाची सुरुवात झाली पाहिजे. मोरपंत कामाला लागला. देवळाच्या प्राथमिक कामाची जुळवाजुळव झाली आणि त्याच वेळी गोव्यातून बहिर्जी राजांच्या भेटीस आला. राजांनी मोठ्या उत्सुकतेने विचारलं, बहिर्जी, सर्व तयारी झाली? बहिर्जीने मान खाली घातली. राजांनी आदरतेने विचारलं, सांग बहिर्जी, काय झालं? बहिर्जी ओठावरून जीभ फिरवली. तो म्हणाला, राजा, घात झाला. कट कसा फुटला ते माहीत नाही. आपलं सर्व लोक पकडलं गेलं आणि गोव्यातल्या आपल्या वकिलाला पकडून नव्या विरजेने मुस्कडात दिल्या आणि वकिलासकट सर्वांना गोव्यातून हद्दपार केलं. राजांचे तणावलेले अंग सैल पडलं. आपल्या निराशेवर मात करीत राजा म्हणाला, जशी श्रींची इच्छा. आपले लोक सुखरूप आले याचा आनंद वाटतो.
आमचा एक डाव फसला. गोव्याचा कट फसूनही राजांनी आपला नार्वेचा मुक्काम हलवला नाही. नार्वेच्या पलीकडे उभे असलेले गोवे राजांना दिसत होत. स्वतः समुद्रापलीकडून उकळून इथं परके लोक येतात. मुठभर लोक आमच्याच लोकांचं इमान विकत घेतात. आपलं राज्य या भूमीत स्थिर करतात. हजारो लोक बाटवले जातात आणि आमचं दैवत उखडलेलं आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतो. धन्य आहे आमच्या धर्मनिष्ठेची. राजांनी सप्तकोटीश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं. एका सुमुहूर्तावर राजांनी मंदिराचं काम स्वहस्ते सुरू केलं. मंदिराचं काम सुरळीतपणे पार पाडण्याची आज्ञा देऊन राजा माघारी वळलं. राजा स्वार झालं होतं. मागं सुद्धा उभं होतं. राजांची नजर समोर दिसणाऱ्या गोव्यावर फिरत खेळली. राजा तानाजीला म्हणाला, ताना, आज आपल्या थोडक्या शिवंतीमुळे आम्ही गोव्याकडे पाहण्याखेरीज काहीच करू शकत नाही. याची आम्हाला खंत. आम्ही परत आमची फौज घेऊन येऊ आणि या फिरंग्यांना आमच्या सामर्थ्याची जाणीव करून देऊ. राजाने घोड्याला टाच दिली. सायंकाळच्या सुमारास राजा कुडाळला आलं. राजाने कुडाळला मुक्काम केला आणि सकाळी राजा आपल्या पालात बाहेर पडण्याच्या तयारीत होते. तोच मोरोपंत आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते म्हणाले, महाराज, भल्या पाटे सिंधुदुर्गाचा जासूद आला होता. पत्र घेऊन तो राजगडाला जात होता. इथं आपला मुक्काम आहे हे समजता तो इथं आला, कारण महाराज सिंधुदुर्ग पुरा झाला. आणि राजांच्या चेहऱ्यावर एकदम समाधान पसरलं. गोव्याचे शल्य क्षणात विसरून गेलं. ते उद्गारले, केवढा भाग्याचा दिवस. आजचा दिवस खरंच चांगला आहे. या मुहूर्तावर सिंधुदुर्गात प्रवेश करायला काहीच हरकत नाही. मोरोपंत, तुम्हाला माहित नाही या दिवसासाठी आम्ही केवढं उतावीळ झालो होतं ते. चला मोरोपंत, सिंधुदुर्ग डोळे भरून पाहू. आणि थोड्याच वेळात छावणी उठली. मालवणच्या रोखानं घोडं भरधाव सुटली. सूर्य वर आला असता राजा मालवणच्या किनाऱ्यावर आलं आणि सूर्यकिरणात सागरांच्या रुपेरी लाटा किनाऱ्याकडे झेपावत होत्या. जणू राजांच्या करत्या पायघड्या अंतरल्या जात होत्या. समुद्रात उभे असलेल्या सिंधुदुर्गाची भव्य वस्तू राजा भान हरपून पाहत होतं. उन्हासाठी म्हणून समुद्रपृष्ठावर आलेली प्रचंड कासवासारख्या दिसणाऱ्या कुरटी बेटावर केवढी वस्तू उभी राहिली होती. कुर्मावतारचे सार्थ प्रतीकच होतं. राजांनी नावेत पाय ठेवला. अनेक नावा समुद्रात तरंगू लागल्या लाटावर हिलकावे घेत सिंधुदुर्गावर जात होत्या. राजा येत आहेत हे कळताच गडाच्या ईशान्य महाद्वारासमोर लोकांची गर्दी उसळली होती. राजाने सिंधुदुर्गावर पाय ठेवला आणि सिंधुदुर्गाच्या कामावर नेमलेला गोविंद विश्वनाथ प्रभू समोर आला. त्यांनी राजांना लवून मुद्रा केला. हर्षभरीत राजांनी आपल्या गळ्यातील कंठ्याला हात घातला. काही न बोलता कंठ अंतरून त्यांनी प्रभूंच्या हाती दिला. प्रभूंनी एकदम राजांचे पाय शिवलं. राजा म्हणाला, प्रभू, स्वराजाच्या कंठात हा अमोल मोती जडवला. आम्ही धन्य झालो. चला आम्हाला दुर्ग जाऊ का. राजा चालू लागले आणि गडाच्या प्रवेशद्वाराच्या खंडीतून आत जाऊन राजा प्रवेशद्वारी उभं राहिलं. नगारा धरला. शिंगाचा आवाज आकाशाला भिडला. राजांनी उंबऱ्याला हात लावून मुद्रा केला. राजांनी सिंधुदुर्गात प्रवेश केला. राजांच्या बरोबर प्रभू, मोरोपंत, अनाजीपंत, बाळाची आवजी, कोंडाजी फर्जद, चंद्रपंत नाईक, जीवा महाला चालत होते. मागून तानाजी यसाची गडावरचे लोक राजांची शिबंती मात्र जात होती. आणि किल्ल्याच्या आवारात बांधलेली घरटी दारुकोटार पाहत राजा किल्ल्यातील विहिरीपाशी आलं. निर्मळ पाण्याने भरलेली ती विहीर पाहून राजांनी हात जोडलं आणि मोरोपंत, देवाची करणी केवढी आगार. ह्या जागी गोड पाण्याचा झाला. गोंधळा हे पाणी पडतं का. जी महाराज, 3 वर्षामध्ये एकदाही पाणी कमी पडलं नाही. मालवणच्या पाणीपेक्षा हे पाणी चवीला चांगलं. या जगात द्यायचं झालं तर परमेश्वरानंच देवा. राजा बोलून गेले. राजा तटावरून जात होतं. सूर्य माथ्यावर आला होता. राजांची नजर क्षितिजाला लाट टेकलेल्या समुद्रावरून फिरत होती. दर्या बुरुजावरून राजा पाहत होतं. समोर मालवणचा किनारा दिसत होता. राजा अनाजीपंतांना म्हणाला, अनाजीपंत, या सिंधुदुर्गाच्या उभारणीनं मस्तवाल झालेला हापसी नरवे, त्याचा उपद्रव कमी होईल.
टोपीवर फिरंगांना आमच्या सागरी सत्तेची जाणीव आणि वाडीच्या सावंतांना चाचेगिरी करण्याचं धारिष्ट राहणार नाही. साऱ्या कोकण पट्टीवर या सिंधुदुर्गाची सत्ता राहील एवढा आरवार आपण उभं करू. राजांनी मोठ्या थाटात सिंधुदुर्गाची वास्तू शांत केली. 1 कोटीहून खर्च मांडलेल्या त्या सिंधुदुर्गाचं भूदेव संतुष्ट केलं. कामगारांना कडी मंदिर वाटलं, अनेक नजरांना दिलं आणि साऱ्यांच्या कष्टांचं चीज केलं. गडाच्या बुरुजावरच्या तोफांची पाणी केली आणि स्वराज्याच्या त्या जलदुर्ग रायाजी भोसले याला किल्लेदार नेमलं. राजांचा मुक्काम हलणार होता. सायंकाळचे राजा दर्या बुरुजावर उभं होतं. तडप्या सूर्यकिरणा समुद्राच्या लाटा फेसळत होत्या. गंभीर नाद करीत तटावर आदळत होत्या. आकाशात शतरंग उधळलं होतं. अर्धवर्तुळाकार बुरुजावर तोफांच्या पाठीवर हात ठेवून राज आसमांत निरखीत होतं. अंगातला जमा वाऱ्याने हेलकावे घेत होता. राजा आपल्याच विचारात मग्न होतं. त्यांच्या मागे हात बांधून मोरपंत अनाजी तानाजी उभं होतं. एक दीर्घ निश्वास राजांच्या मुखातून बाहेर पडला. एकदम त्यांची नजर मोरपंतांच्यावर खेळली. साऱ्या सिंधुदुर्गावर नजर फिरवी ते म्हणाले, मोरपंत, हा सिंधुदुर्ग म्हणजे आम्हाला आमचं प्रतीक वाटतं. किनाऱ्यापासून दूर भर दर्यात उभा राहिलेला, 4 बाजूनी खाऱ्या पाण्याने वेढलेला, भरतीच्या मस्तवा लाटाईच्या तटावर अखंड टक्कर देत असतात. आपल्या धडकाने याला जमिदोस्त करू पाहतात, तर ओटीच्या लाटाईचं पाय ओढायला दिसत असतात. या सागरात उठणारा प्रथम मेघ इथंच ओसरतो. सागराच्या वादळी वारे इथंच घोंघवतात. हे सारं सहन करीत एकट्यानं उभा राहायचं, तेही अंतरीच्या एका गोड पाण्याच्या झऱ्याच्या आधारावर. राजाने निश्वास सोडला. क्षणभर बेचैन झाले. दुसऱ्या क्षणी तटाच्या पायऱ्या उतरू लागले. तटापलीकडील लाटांचा गंभीर आवाज मात्र कानावर मात्र पडत होता आणि राजा मात्र सिंधुदुर्गावरून मात्र निघत होते. राजांचा पाय सिंधुदुर्गावरून निघत नव्हता, कारण त्या सिंधुदुर्गाचं वैभव नैसर्गिक वैभव होतंच तसं. परंतु राजे थोडे फिरायला आलते नाही. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकत आहात शिवभारत.